शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर जाहीर करण्यात आलेली आहे। आताच अवघ्या काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। 8 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता नमो शेतकरी योजनेचे 3,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असं एकूण टोटल 5,000 रुपये राज्यातील 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुमारे 100 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे, कारण त्यांनी हप्त्यांची प्रतीक्षा अखेर आता संपुष्टात आली आहे। हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून शेतकरी जी प्रतीक्षा करत होते ती प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण उद्यापासून बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरू होणार आहे। गेले अनेक दिवसांपासून आपले शेतकरी बांधव या दोन्ही योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। 8 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून निवडक 15 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी व पीएम किसान असे दोन्ही योजनांच्या माध्यमातून 5,000 रुपये एकत्र जमा होण्यास सुरुवात होईल। शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाची लहर पसरल्याशिवाय राहणार नाही। पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा। जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। जर तुम्ही या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी खरोखर ही एक आनंदाची बातमी आहे, कारण आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याबद्दल देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक मोठे विधान केले आहे। तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। याची महत्त्वपूर्ण माहिती आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यात येत आहे। 100 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 5,000 रुपये जमा करण्याचा मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, 15 जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। जवळपास जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता 15 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्याचे ठरवलेले आहे। बघा, सरकारने आता स्पष्ट केले गेले आहे, केवळ काही विशिष्ट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरले आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण महाराष्ट्रामधील फक्त 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी पात्र करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही पात्र आहात का हे नक्की तपासा। योजनेचा गैरवापर देखील सुरू झाला होता, त्यामुळे आता काही शेतकऱ्याला अपात्र देखील घोषित करण्यात आले आहे। सर्वात अगोदर जे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही एखादा व्यक्ती जर नोकरीला लागले असाल किंवा मिलिटरी दलामध्ये किंवा पोलीस दलामध्ये किंवा एखाद्या मोठ्या शाखेमध्ये जर नोकरीला लागले असाल तर त्याला देखील या ठिकाणी हप्ता मिळणार नाही, अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तर शेतकरी बांधवांनो, लगेच आपण त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत, त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होणार। तर आता विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आणि शेतकऱ्यांची वाढती चिंता म्हणजेच अगदी मागील हप्ता आणि त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025चा 19वा हप्ता देखील या ठिकाणी जमा झाला होता। शेतकरी मित्रांनो, तुम्ही विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहतात। 4 महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे आणि त्यानंतर विसाव्या हप्त्याची प्रक्रिया आता सुरू होते। साधारणपणे 4 महिन्यानंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो, परंतु यावेळी 4 महिने पूर्ण होईनी या ठिकाणी जास्त कालावधी निघून गेला आहे, पण आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही। तर शेतकरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 1 पण रुपया न जमा झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आवाज उठवला होता, परंतु त्या आवाजाला आता प्रति उत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय जाहीर केला गेला आहे। लक्षात घ्या, 8 जुलैला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 5,000 रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। खूपच या ठिकाणी आनंदाची बातमी आज या ठिकाणी समोर आलेली आहे। लगेच आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर शेतकरी बांधवांनो, त्या जिल्ह्यांची यादीमधील पहिला जो काही जिल्हा आहे तो आहे बीड जिल्हा। बघा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता मिळणार आहे। थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी पैसे जमा होणार। त्यानंतर धाराशिव जिल्हा, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे त्याला देखील आता पैसे मिळणार अशी मोठी माहिती समोर आली आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील असाल तर तुम्हाला सुद्धा खात्यावर नमोच्या आणि पीएमचे असे दोन्ही पैसे जमा होणार। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला देखील पैसे मिळणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि बारामती जो काही जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार असल्याची मोठी माहिती समोर
आलेली आहे. बघा, नाशिकमधील शेतकरी बांधवांनो, नाशिकमधील सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण नाशिकमधील शेतकऱ्याला सुद्धा पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, एकूण 5,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नंदुरबार, यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्याला देखील पैसे मिळणार. तसेच परभणी, पालघर आणि रत्नागिरी या सुद्धा जिल्ह्यांना पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वेळ थोडासा लागणार आहे, जवळपास 2 दिवस शेतकऱ्याला वाट पाहावी लागणार आहे, परंतु आज मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. सोबतच शेतकऱ्याला एक महत्त्वाचे आदेश देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. अत्यंत शेतकऱ्याला 2 हप्ते मिळणार नाही अशी मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.